धरणग्रस्त माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय लोहटा पूर्व, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. मी कसपटे सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मागणी म्हणजे काय, मागणीचा अर्थ, मागणीच्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी केलेल्या व्याख्या, मागणीच्या संबंधीच्या संकल्पना, त्यामध्ये वैयक्तिक मागणी पत्रक, बाजार मागणी पत्रक म्हणजे काय, मागणीचे काही प्रकार, त्यानंतर आपण या चॅप्टरमध्ये मागणीचा सिद्धांत अभ्यास केला आहे आणि या मागणीच्या सिद्धांतावरून आपण मागणीचा नियम किंवा उपभोक्त्याचं वर्तन लक्षात घेतल्यानंतर मागणीच्या नियमाचे काही गृहीते, अपवाद, त्यानंतर मागणी निर्धारित करणारे घटक आणि या घटकांचा अभ्यास केल्यानंतर मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल या दोन महत्त्वाच्या संकल्पना अभ्यास केल्या आहेत. मागणीतील विचलनामध्ये मी तुम्हाला मागणीचा विस्तार किंवा मागणीचे प्रसरण म्हणजे काय, आणि त्यानंतर मागणीच्या विचलनामध्ये मागणीची वृद्धी आणि मागणीचा ऱ्हास या दोन महत्त्वाच्या संकल्पना अभ्यास केल्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा चॅप्टर आज आपल्याला 12वीच्या नवीन अभ्यासक्रमातील अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे मागणीची लवचिकता, ज्याला आपण इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड असं म्हणतो. या मागणीच्या लवचिकतेचा अभ्यास करत असताना आपण थोडंसं लक्षात घ्यायचं आहे की मागणीच्या नियमावरून वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते आणि किंमत वाढली तर मागणी कमी होते, एवढा अर्थबोध होतो. म्हणजे किमतीच्या विरुद्ध दिशेने मागणी बदलते हे मागणीचा नियम सांगतो, परंतु एका विशिष्ट प्रमाणात बदल झाला असता मागणीत किती प्रमाणात बदल होतो हे मात्र मागणीचा नियम सांगू शकत नाही. प्रत्येक वस्तूच्या मागणीचे स्वरूप हे वेगवेगळं असतं. अनेकदा दोन भिन्न वस्तूच्या किमतीत सारखाच बदल होऊन सुद्धा त्यांच्या मागणीत झालेला बदल मात्र वेगवेगळा असतो. हे असे का होते हे समजण्यासाठी, हे लक्षात येण्यासाठी मागणीच्या लवचिकतेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागणीची लवचिकता अभ्यास करत असताना त्या अगोदर आपल्याला लवचिकता म्हणजे काय, लवचिकतेच्या संकल्पनेचा अर्थ लक्षात येणे आवश्यक आहे. तर पहा, एखाद्या पदार्थाचा विस्तार आणि संकोच पावण्याची क्षमता जी असते त्या क्षमतेला आपण लवचिकता असं म्हणतो. आता पहा, लोखंड कठीण असते आणि रबर लवचिक असते असे आपण म्हणतो, कारण लोखंडाची लांबी वाढवण्यासाठी आपणास खूप जोर लावावा लागतो. याउलट रबर सहज ओढल्यास लांब होते आणि सैल सोडताच संकोच पावते. त्याप्रमाणे एखाद्या वस्तूची मागणी देखील तिची किंमत वाढल्यास संकोच पावते आणि किंमत कमी झाल्यास विस्तारते. अशा प्रकारे एखाद्या वस्तूच्या किमतीतील बदलामुळे तिच्या मागणीत घडून येणाऱ्या गुणधर्माला मागणीची लवचिकता असं म्हणतात. वस्तूच्या किमतीप्रमाणेच व्यक्तीचे उत्पन्न, पर्यायपूरक वस्तूच्या किमती, जाहिरात अशा अनेक घटकांचा परिणाम मागणीवर होतो. म्हणजे याचा अर्थ मागणीच्या निर्धारक घटकातील बदलाला प्रतिसाद म्हणून मागणीत जो बदल घडून येतो त्यावरून मागणीची लवचिकता ठरवता येते. याचा अर्थ आपल्या असं लक्षात येईल, एखाद्या वस्तूची मागणी कमी किंवा जास्त लवचिक आहे याची कल्पना केवळ मागणीचे निर्धारक घटक आणि मागणीचे परिमाण यामध्ये झालेल्या संख्यात्मक बदलावरून लक्षात येत नाही. तर मागणीची लवचिकता ठरवत असताना संख्यात्मक बदलाऐवजी बदलाचे शेकडा प्रमाण विचारात घेतले जाते. हे मागणीचे निर्धारक घटक आणि मागणीचे परिमाण यातील बदलाची टक्केवारी विचारात घेऊन मागणीची लवचिकता अभ्यासणं, मागणीच्या लवचिकतेची व्याख्या अभ्यासणं आवश्यक आहे. याचा अर्थ एका चलातील बदलाचा दुसऱ्या चलावर होणारे परिणाम लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करते. या मागणीच्या लवचिकतेची संकल्पना अभ्यासणं, मागणीच्या लवचिकतेची संकल्पना लक्षात घेत असताना वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी केलेल्या व्याख्या समजून घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये सुप्रसिद्ध अर्थतज्ञ प्राध्यापक
मार्शल यांचे मत अभ्यास करणे आवश्यक आहे. ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते, तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते, यालाच मागणीची लवचिकता असं म्हणतात. यावरून आपल्या असे लक्षात येईल, मागणीची लवचिकता ही एक तांत्रिक संकल्पना असून ती किमतीतील बदलामुळे मागणीतील बदलावर होणाऱ्या परिमाणाचे मापन दर्शविते. दुसऱ्या शब्दात आपणास असे म्हणता येईल, किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ आपणास असे देखील म्हणता येईल, मागणीतील शेकडा बदलाचे मागणीच्या निर्धारक घटकातील शेकडा बदलाचे असलेले गुणोत्तर किंवा जे प्रमाण आहे त्या गुणोत्तराला किंवा त्या प्रमाणाला मागणीची लवचिकता असे म्हणतात. या मागणीच्या लवचिकतेचा अर्थ लक्षात घेतल्यानंतर किंवा या व्याख्येवरून आपल्याला असं म्हणता येईल, वस्तूच्या किमतीत जो बदल होतो त्याचा परिणाम म्हणून मागणीकडून कसा प्रतिसाद दिला जातो याचा अभ्यास मागणीच्या लवचिकतेमध्ये केला जातो. म्हणून या मागणीच्या लवचिकतेचा अर्थ लक्षात घेतल्यानंतर मागणीच्या लवचिकतेचे काही प्रकार अभ्यासणे आवश्यक आहे. ते प्रकार आपल्या लक्षात घेता येतील. विद्यार्थी मित्रांनो, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार लक्षात घेत असताना मागणीच्या लवचिकतेचे मुख्य 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे उत्पन्न लवचिकता, दुसरा आहे छेदक लवचिकता आणि तिसरा प्रकार आहे किंमत लवचिकता. हे जे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आहेत तर ते प्रकार अभ्यास करणं, ते प्रकार लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यातला पहिला आणि महत्त्वाचा प्रकार आहे उत्पन्न लवचिकता. आता पहा, उत्पन्न लवचिकता म्हणजे काय? या उत्पन्न लवचिकतेचा अर्थ अभ्यास करत असताना आपणास असे म्हणता येईल, उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ मागणीवर उत्पन्नाचा प्रभाव पडतो आणि उपभोक्त्याच्या उत्पन्नात बदल झाला तर वस्तूच्या मागणी परिमाणात देखील बदल होतो. सामान्यपणे उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाली तर वस्तूच्या मागणी परिमाणात वाढ होते आणि उत्पन्नात घट झाली तर मागणी परिमाणात देखील घट होते. या उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाल्याने वस्तूच्या मागणी परिमाणात किती बदल होतो हे मागणीच्या उत्पन्न लवचिकतेवरून आपल्या लक्षात येते, उत्पन्न लवचिकतेवरून आपल्याला समजते. मग आपल्याला मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचा अर्थ अभ्यास करत असताना आपणास असे म्हणता येईल, उत्पन्नात होणाऱ्या शेकडा बदलाचे वस्तूच्या मागणी परिमाणात होणाऱ्या शेकडा बदलाशी असलेले जे प्रमाण आहे त्या प्रमाणाला आपल्याला मागणीची उत्पन्न लवचिकता म्हणता येईल. किंवा असेही म्हणता येईल, उत्पन्नातील बदलांचे परिमाण स्वरूप मागणीत होणाऱ्या बदलाला मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा आहे की उपभोक्त्याच्या उत्पन्नात बदल झाला असता त्याचा परिणाम मागणीवर होतो आणि त्यावर किती परिणाम झाला हे आपणाला उत्पन्न लवचिकतेच्या आधारे मोजता येते किंवा उत्पन्न लवचिकतेच्या आधारे लक्षात घेता येते. या उत्पन्न लवचिकतेचा अर्थ लक्षात घेतल्यानंतर उत्पन्न लवचिकता आपणास सूत्राच्या साहाय्याने अभ्यास करता येईल. सूत्र लक्षात घेत असताना मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले उत्पन्नातील शेकडा बदल. यावरून या सूत्रावरूनही आपणास असं म्हणता येईल, उत्पन्नातील शेकडा बदलाचे मागणीतील शेकडा बदलाचे असले प्रमाण किंवा जे गुणोत्तर आहे त्या प्रमाणाला किंवा त्या गुणोत्तराला मागणीची उत्पन्न लवचिकता असं म्हणतात. आणि हेच सूत्र लक्षात घेतल्यानंतर आपणास असेही म्हणता येईल की येणारं गुणोत्तर जर 1 असेल तर मागणीची उत्पन्न लवचिकता 1 आहे. येणारं गुणोत्तर जर 1 पेक्षा कमी असेल तर त्याला आपणास कमी लवचिक मागणी म्हणता येईल आणि येणारं गुणोत्तर जर 1 पेक्षा जास्त असेल
तर त्याला जास्त लवचिक मागणी असं म्हणतात. यावरून विद्यार्थी मित्रांनो आपण असं लक्षात घ्यायचं आहे की मागणीतील शेकडा बदलाचे उत्पन्नातील शेकडा बदलाचे असले प्रमाण किंवा असले जे गुणोत्तर आहे त्या प्रमाणाला किंवा त्या गुणोत्तराला मागणीची उत्पन्न लवचिकता असं म्हणतात. आणि याही पुढे जाऊन आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात घ्यायचं आहे की मागणीची उत्पन्न लवचिकता धन, ऋण आणि शून्य असू शकते. तर आपण धन उत्पन्न लवचिकता म्हणजे काय याचा अर्थ लक्षात घेत असताना सर्वसाधारणपणे ज्या वस्तूची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर वाढते त्याला धन उत्पन्न लवचिकता असं म्हणतात. तर ज्या वस्तूची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर घटते त्याला ऋण उत्पन्न लवचिकता असं म्हणतात. तर ज्या वस्तूची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर स्थिर राहते त्याला आपण शून्य उत्पन्न लवचिकता असं म्हणतो. तर हे साधारणतः उत्पन्न लवचिकतेचा अर्थ अभ्यास केल्यानंतर किंवा उत्पन्न लवचिकतेचा अर्थ समजून घेतल्यानंतर आपणास उत्पन्न लवचिकता म्हणजे काय या उत्पन्न लवचिकतेची संकल्पना लक्षात घेता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपणास मागणीची लवचिकता म्हणजे काय आणि मागणीच्या लवचिकतेतील पहिला आणि महत्त्वाचा प्रकार म्हणजे उत्पन्न लवचिकता म्हणजे काय हे आपल्या लक्षात घेता येईल. तर ही थोडक्यात मागणीची उत्पन्न लवचिकता अभ्यासल्यानंतर आपण एक महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. इयत्ता 12वीचा बोर्डाचा अभ्यासक्रम जो यावर्षी कमी केला आहे या कमी केलेल्या अभ्यासक्रमामध्ये ही संकल्पना आहे. त्यामुळे यावर्षीपुरतं विद्यार्थ्यांना ही संकल्पना अभ्यासण्याची आवश्यकता नाही, परंतु संदर्भासाठी आपणास ही संकल्पना लक्षात येणं आवश्यक आहे. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आपल्याला हा व्हिडिओ टाकण्यात येणार आहे. तरी आपण हा व्हिडिओ पाहणं आणि मागणीच्या लवचिकतेची संकल्पना लक्षात घेणं आवश्यक आहे. तर थोडक्यात मागणीची उत्पन्न लवचिकता लक्षात घेतल्यानंतर आपण आज इथं थांबू. धन्यवाद.